नमस्कार मित्रांनो, मी आता खंडेमान डावळीकर आहे यूट्यूब चॅनल पुन्हा स्वागत करतो. आणि आज आहे तारीख 21 सॅटर्डे आहे आणि आकाश पूर्ण सनी झालं आहे. आज असं वेळ जाम पाऊस आलता आणि आता आम्ही सर्व फॅमिलीसोबत म्हणजे मी आहे, पप्पा आहे, बाय आहे, सह मिळून चाललो आहे आम्ही कोंडेश्वर मंदिराला. बदलापूरचं इथं कोंडेश्वर मंदिर आहे, तिकडे जायचं आहे. आता पावसाळा झाला मस्त व्ह्यू पण चांगला असेल, तिथे वॉटरफॉल पण नाही, तो पण बघू. कोंडेश्वर मंदिर बघू. 1 तासाचा प्रवास आहे, म्हणजे 24 किलोमीटर आहे. बघूया, जाऊन एक्सप्लोर करूया आज फॅमिलीसोबत. चला. तर पप्पा, मम्मी प्लस आम्ही दोघं पण आहेत. अगं चला, पेट्रोल टाकायला पेट्रोल कमी आणि 3 वाजता 1 तासाचा प्रवास आहे. मम्मीला पकडलेला आहे हे पप्पांना, मम्मीने पप्पांना पकडलेला आहे. आम्ही पुरा दिसतात पिंक साडी. हा, जाऊन सरप्राईज देऊ मम्मीला, सरप्राईज देऊ. सरप्राईज तो बोलू की जाऊ मम्मीचा. पावसाने आपला स्वागत केलेलं आहे. 2000 नको येऊ फक्त. अगं आला आला आला. तो जस्ट आता रेन चालू झाले आणि थोडंच 10 मिनटाचा रस्ता असेल. 10 मिनटात टाईम पोहोचतो. मम्मी आहे पाठीमागे. दिसते काय? हां, दिसते. वाईड अँगल आहे दिसत. काय आपला यो खाना खाऊ थोडाच अंदर बाकी फक्त. कोंडेश्वर मंदिर बदलापूर डोंबिवलीपासून 24 किलोमीटरच्या अंतरावरती असलेले हे मंदिर आहे. जर तुम्ही बाईकवरती असेल तर तुम्हाला 1 तासामध्ये ह्या मंदिराकडे आपण पोहोचू शकतो. कोंडेश्वर मंदिर हे बदलापूरमधील सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये एक आहे, ज्याच्या बाजूला कोंडेश्वर वॉटरफॉलही आहे. हे मंदिर सर्वात जुनं असून शंकराला रिप्रेझेंट करतं. रस्त्यामध्ये चालताना समोर जो डोंगरांचा व्ह्यू होता तो खूप अमेझिंग होता. आणि पाऊस पडल्यानंतर त्याने जो नेचरची जी ब्युटी आहे ती अजूनही जास्त निखरून आली होती. आणि समोरच ढगांचा जो दृश्य दिसतो तोही खूप अमेझिंग होता. आणि अशा पूर्ण वातावरणामध्ये एकच ठिकाण जिथं होते तर प्रकाश शून्य होता, त्यामुळे समोरचं ठिकाण. मंदिर पाच
समोरच आहे मलंगडचा रोड, मलंगडचा डोंगर. आणि आम्ही जस्ट पोचले वाजले 4:20. पुढे मंदिर आहे, पाठी डॅम पण होता आणि इकडे पण आहे. इथं पुढे बघूया. फर्स्ट टाइम आम्ही आलो इथे ना. आम्ही मक्का बिक्का पण येत खायला, पाऊस पडताना मक्का खायला. हां मक्के. इथे वॉटरफॉल, इथे एंट्री पॉईंट, पुढे आहे मंदिर. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बघायला जायला तर खूपच सुंदर असं मंदिर सोबत वॉटरफॉल असणारं हे ठिकाण आहे. काय पुसत आहे, काढला फोटो. समोर आहे पाय पडायला. फक्त आतमध्ये असं चालूच आहे. आतमध्ये जो गाभारा होता तो पूर्ण आतून दगडाचा होता आणि लाईट नव्हती, चालू आहे. आणि आतमध्ये गेलं पण खूप प्रसन्न वाटत होतं दर्शनासाठी. शंकर दर्शन झाल्यावरती बाहेर निघतात सर्व देवांचंही दर्शन होतं. जसे विठ्ठल रखुमाई आहे, बजरंगबली आहे, दत्तगुरू आहे, गणपती बाप्पा आहेत. सर्वांचे दर्शन इथे होतं आपल्याला. सो आता आपण जाऊया तिकडे. काय गर्दी आहे याच्यावरती, त्या ब्रिजवरती पण गर्दी आहे. ब्रिजवरून येताना बाय आणि मम्मी. आम्ही आहेत कोंडेश्वर मंदिर, बदलापूर दहिवली गाव. आपल्या गावापासून 24 किलोमीटर, 1 तास लागतो आपल्याला इथून यायला घरापासून. पाऊस नाही पडत आहे पण मग त्याचा आनंद होतो. फॅमिलीसोबत सर्वांसोबत याला मस्त जागा आहे. येऊ शकतो मोठा मस्त मग लिंबून आला आहे. पावसामध्ये माझा फर्स्ट मक्का. समोर हा व्ह्यू, पुढे जातो मस्त व्ह्यू होता.
तिकडे मंदिर आहे, तिथं ड्रोन उडत जातोय. तर ड्रोन तर फुटेज मला भेटला पाहिजे. इथं फोटो आले. इथं पण एक मंदिर आहे, श्री कोंडेश्वर देवस्थान, बाबाची समाधी. यूट्यूबवर बघतो तर ड्रोन शॉट भेटल्यावर टाकेल. इकडूनचा दर्शन घेऊन फोटो काढून झालेला आहे. आता आपण जाऊ आमचे टेकड्या आहेत तिथं वरती. कसं वाटतंय इथं येऊन? चांगलं वाटतंय. ब्लॉगर काय बोलता? कसं वाटतं इथं येऊन? इकडनं या. हां, कसं वाटतं येऊन? कसं वाटलं म्हणजे कसं याच्यावरती इच्छा होती आणि आला आहे. वातावरण व्यवस्थित आहे आणि एरिया पण चांगली, जागा मस्त व्यवस्थित आहे. एक तर हिल स्टेशन आहे, दुसरं म्हणजे शिवमंदिर आहे. शिवमंदिर दर्शन घ्यायला पण एकदम व्यवस्थित सिस्टम म्हणजे आवडतो. आरडाओरडा नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित. म्हणजे पाहिजे तसं मनासारखं दर्शन पण झालं आणि एरिया पण चांगली जशी पाहिजे होती तशी पण एरिया आहे. हिल स्टेशन म्हणजे रोड पण चांगला आहे, रस्ता पण चांगला आहे आणि आजूबाजूला परिसर एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे कसं पहिली गोष्ट म्हणजे कसं विचार वगैरे काय नाही ते एकदम आल्यावर का मस्त आणि प्रसन्न एकदम वातावरणाचं, एकदम नॅचरल नैसर्गिक एरिया. तू काय बोलशील तुझ्या ब्लॉगमध्ये? चांगले स्वतःच्या ब्लॉगमध्ये चांगले एस्थेटिक एस्थेटिक. आदित्य बाजू इच्छा होती का नाही, कोंडेश्वर शिवमंदिर. तो व्ह्यू बघ समोरून एक हां. समोर होतं पाऊस आल्यामध्ये तिचं मस्त पूर्ण डोंगरी दिसत होती, आता पूर्ण गायब झाली. पुढे ते एक वॉटरफॉल पण आहे. इकडे पूर्ण हा डॅम आहे, डॅम टाईप होऊन इकडं पण हवा जाम येते. आणि समोर धबधबा आहे, एवढी हवा एवढी स्पीडमध्ये चालू आहे का मला. आणि तिकडे समोर मस्त सूर्य आलता 6 साडेसहा आलं तशी. थोडा यो आहे इकडं फोटो, इकडे धबधबा फुल धबधबा ना डॅम आहे. पाडाचा कोणी इथून
इथं बदलापूरच्या टर्नला आम्ही आलो मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर खायला. हां घेतो ना तर ना. मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर खायला बघून कुठला बर्गर आहे. आम्ही त्या व्हेजच खाऊ. मी बघू नॉनव्हेज व्हेज काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते बघूया. टेबल आहे का पण टेबल आहे का. बर्गर घ्यायला आम्ही आलो. तू काय खाणार आहे व्हेज का नॉनव्हेज. तू काय खाणार तुम्ही बाबा व्हेज नॉनव्हेज. मी नॉनव्हेज घेतो. बघूया आमचा मील आलेला आहे. मजा पण एन्जॉय. इट्स 8:59 म्हणजे 9 वाजले आणि जस्ट मी घरी आलो आहे. येताना जाम पाऊस कमी आवडा असा पाऊस होता निर्मिळ होता. नंतर जोरात आला तो थांबलेलो परत आलो आम्ही बैठे आलो. नंतर आता मम्मी अजून आहेत रस्त्याला मम्मी येते अजून. तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढं. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल आणि इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक लक्ष जाऊ नका. सोबत चॅनल सबस्क्राईब पण करा. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा दावडी का आदित्य. तर भेटूया उद्या व्हिडिओमध्ये.